पहिल्या फेजमध्ये त्यांनी निवडणूक झाली आणि त्यामध्ये सबसेल त्यांना पराभव दिसायला लागला आणि दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी मंगळसूत्र आणलं. मंगळसूत्रावर करून नंतर त्यांनी म्हैस पण आणली. कांग्रेस अगर 2 म्हैसे है तो 1 म्हैस निकाल देगा म्हणून. म्हणजे पंतप्रधान बोलतायत या देशाचे की एका जिल्हा परिषद किंवा जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष बोलतायत. इतकी देशवासियाची मान शर्मेनं खाली जावी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या भाषणातून दिसतोय. याचा अर्थ असा आहे की आत्ता जी भाषा बदलली, नंतर भारत पाकिस्तान आणला गेला, मुसलमान आणला गेला, हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न झाला आणि मंदिराच्या नावाचाही प्रयत्न झाला. पण जनतेने या जुमलेबाज सरकारला सत्तेतून हाकलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्ही कुठलाही जुमला नवीन टाकाल तरी त्या जनतेचा प्रतिसाद नाही. लोक भाषण सुरू झाल्यावर टीव्ही बंद करतात. ही अवस्था देशाच्या प्रमुखांच्या संदर्भात आहे. लोकांच्या टाळ्या नाहीत, लोकांचा रिस्पॉन्स नाही आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना अदानी अंबानी आणावं लागलं. अदानी अंबानीमुळे हा सर्व देश जनतेमध्ये देशामध्ये चर्चा आहे. 2 विकतात 2 घेतात. ते कोण तर ही जनता चर्चा करते आहे. अशा वेळेस अदानीची आणि अंबानीची एंट्री आणून त्यांना आमच्याकडे बोट दाखवायचं होतं, पण ते सर्व त्यावर बुमरँग झालं. राहुलजींनी ज्या पद्धतीनं हा विषय मांडला आणि त्याचं उत्तर दिलं, मुहतोड जबाब राहुलजींनी दिला आणि त्यातली हवा काढून टाकली. त्यामुळे आता अदानी अंबानी पण चालणार नाही आणि परतीचा मार्ग भारतीय जनता पक्ष मोदी सरकारने शोधून ठेवावा एवढीच एक आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना आधी त्यांची शिवसेना हे नकली आहे असं म्हटलेलं होतं. मात्र आता त्यांनी नकली संतान असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं की बेअकली माणूस. म्हणजे कुठेतरी भाषा जी आहे ती खरं तर ज्या मुलाला आईबाप जन्म देतात ते स्वर्गवासी झाले. ज्या बाळासाहेबांच्या नावाने या देशामध्ये एक धाक दरारा होता. करोडो लोक बाळासाहेबांना दैवत मानत होते आणि अशा सुपुत्रावर त्यांच्या आई वडिलांच्या ना ती शिवी आहे असं मी मानतो. उद्धव ठाकरेंना नकली म्हणणं म्हणजेच बाळासाहेब आणि त्यांच्या आई यावना यात शिवी दिली आहे. या देशाच्या पंतप्रधानांना अशी शिवी देण्याचा अधिकार आहे का हे भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता बघते आहे. आणि यातून लोकांनी जो काही निर्णय घ्यायचा ही जी पातळी घसरली. जर कोणी आई वडिलांना शिव्या घालत असेल आणि त्यांचा अपमान करत असेल तर त्याला दिलेलं उत्तर योग्य आहे की नाही हे जनता आता या निवडणुकीमध्ये ठरवणार आहे आणि मला वाटतं की लोकांनी तो निर्धार केलेला आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की म्हणजे आधी पण बोलली पुढे पंतप्रधान या पदाला शोभेस असतं त्यांचं नेहमी वक्तव्य राहत नाही, ते त्यांना शोभत नाही. हे भारतीय जनता पक्षाला कळायला पाहिजे. आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी साहेबांनी काल परवा जे राहुलजी संदर्भात वक्तव्य केलं, जे बोलले, तो त्याचा अर्थच असा आहे की या देशातील पंतप्रधानांची भाषा ही जनसामान्य माणसाला शोभेल
रुचेल अशा प्रकारची अजिबात नाही. हे आम्ही म्हणण्यापेक्षा लालकृष्णजी अडवाणी साहेबांनीच आता ते सांगून टाकलेलं आहे. यापासून तरी धडा घ्यावा की या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींनी कुठल्या भाषेचा प्रयोग करावा. पहिले पक्ष नकली सांगायचा आणि पोरालाच नकली म्हणायचा आणि आईवडिलांचा, बाळासाहेबांचा आणि आईंचा अपमान करायचा. हे देशामध्ये कधी या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींना कुणाकडूनही झालेलं नाही. या 70-75 वर्षामध्ये असा घाणेरडा प्रकार कधी लोकांनी ऐकला नाही. असे घाणेरडे शब्द ऐकले नाहीत आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. भाऊ, शिरूरचे आमदार अशोक पवार यांना शरद पवारांनी म्हटलं की मी तुम्हाला मंत्री करतो, पण अजितदादांनी चॅलेंज दिलं की याला आमदार सुद्धा मी होऊ देणार नाही. तो येणारा काळ सांगेल. 4 तारखेपर्यंत दम धरा आणि मग कोण कोणाला आमदार करतो, कोण कोणाचं स्थान कुठे आहे हे जनतेने ठरवलं आहे. 4 तारखेची वाट बघूया की ते मंत्री करतात की हे आमदार होऊ देत नाहीत. याचा निर्णय 4 तारखेच्या निकालानंतरच सांगता येईल. शिरूरचे छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांनी अभिनयातून निवृत्तीबाबतचे संकेत दिले. त्यांच्यावर टीका होत होती. ते कार्यसम्राट हवा की नटसम्राट हवा अशी टीका त्यांच्या विरोधकांकडून करण्यात येत होती. नाही, आपल्याला सगळ्याला माहीत आहे की अमोल कोल्हेंना 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. म्हणजे संसदेमध्ये ज्याचा परफॉर्मन्स जनतेचे प्रश्न घेऊन उत्तम आहे, जाण आहे, अभ्यास आहे, लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, अशा लोकांनाच गौरविलं जातं. आणि म्हणून 3दा गौरवलेल्या व्यक्तींनी कार्यसम्राट म्हणून शोभतो असा लोकांचा तिथला समज, त्यातल्या लोकांची भावना आहे. आणि तोच निर्णय जर कोल्हे घेत असतील तर तो अभिनंदनीय आहे. भाऊ, दाभोळकर प्रकरणाचा आज निकाल येतो आहे 18 वर्षानंतर जवळपास. जे प्रवृत्ती या देशामध्ये फोफावली आहे त्या प्रवृत्तीने जो विचार या देशातील जनतेला पोषक असलेला विचार त्याला संपवण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्या संदर्भात आजचा निकाल नक्कीच या प्रवृत्तीला चपराक देणारा ठरेल असा मला विश्वास है। सर हिंदी सवाल है। इस चुनाव में पाकिस्तान की एंट्री होगी। कांग्रेस के नेता मणिशंकर अय्यर कह रहे हैं कि हमें भारत में पाकिस्तान का सम्मान करना चाहिए क्योंकि उनके पास एटम बम है। नहीं, वो क्या कहे इससे पहले कि हम क्या कहते हैं, इनको बिन बुलाए मेहमान देश के पंतप्रधान जाके बिरयानी खाकर आते बिना बुलाए। देखिए, कांग्रेस ने पाकिस्तान के टुकड़े किया है। कराची तक, लाहौर तक हमारे सैनिक पहुंचे थे। उन्होंने लिखित रूप में माफी मांगकर करार किया, ये लिखा हुआ है। और ये दो टुकड़े करने वाले, और देश का कोई भी पंतप्रधान कांग्रेस का पाकिस्तान नहीं गया, और दो पंतप्रधान इस देश से वो गए जाने वाले भारतीय जनता पक्ष के। तो इससे ही पता चलता है कि ये बिन बुलाए मेहमान जाके प्रोटोकॉल को साइड में रख के बिरयानी, वेज बिरयानी खा के आते हैं। तो इसका मतलब यही होता है, पाकिस्तान के प्रति जब इमरान खान ने जो वक्तव्य किया था कि इस देश में भारतीय जनता पक्ष की सरकार और मोदी की सरकार चाहिए, वो 2019 में कहा, तब ये बातें क्यों नहीं आई, इसका भी जवाब भारतीय जनता पार्टी ने देना चाहिए। लेकिन मणिशंकर अय्यर कह रहे हैं कि डरना चाहिए पाकिस्तान से, सम्मान करना चाहिए पाकिस्तान। नहीं, वो क्या कहे, वो तो आज हमारे साथ नहीं, कांग्रेस में कहा है, अभी तो उनको तो निलंबन हो चुका है ना। संजय राउत के खिलाफ एफआईआर हुई है, प्रधानमंत्री के खिलाफ आपत्तिजनक बयान देने की। हिंदू मुस्लिम करते हैं तो यहाँ की देश की इलेक्शन कमीशन क्या करते हैं, ये जातीयवाद की भाषा होती है, तब ये तो सुमोटो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, चाहे कोई भी बड़ा हो। और पंतप्रधान ने अगर बात अपनी हमारे संजय राउत ने क्या कहा, वो यही कहा कि इस देश का इतिहास है, तो महाराष्ट्र का
कि महाराष्ट्र में औरंगजेब का दाखिला दिया, ये कोई बड़ा बात हुई, ऐसे नहीं। तो उन्होंने एक एग्जाम्पल के तौर पर बात किया था, ये कोई गलत किया है ऐसा मुझे लगता नहीं। कांतिलाल भूरिया जो उम्मीदवार है कांग्रेस के एमपी से, वो कह रहे हैं कि कांग्रेस का जो मैनिफेस्टो है इसमें महिला को 1 लाख मिलेंगे, जिसको 2 पत्नी होंगी 2 लाख मिलेंगे। देखिए, जिसको जो अधिकार है वो उसका हमारे मैनिफेस्टो में स्पष्ट रूप से उल्लेख है। कौन क्या बोलता है इससे कोई मतलब नहीं। जाहिरनामा लिखित रूप में पब्लिक में है, वही लागू होगा। मैं क्या कह रहा हूं इसका कोई मायना नहीं रखता, और कोई क्या कहता है वो मायना नहीं रखता। लिखित रूप में हमारे मैनिफेस्टो कमेटी ने, हमारे राहुल जी ने, हमारे अध्यक्ष जी ने जो कोई ये मैनिफेस्टो पब्लिक के सामने लिखित रूप में दिया है उसी को लागू होगा, कोई कुछ बोलने से लागू नहीं होगा। प्रियंका चतुर्वेदी का एक बयान जिसमें वो कह रहे हैं कि श्रीकांत शिंदे के माथे पर लिखा है कि मेरा बाप गद्दार है, उस पर काफी कंट्रोवर्सी हो रही है। देखिए, भाषा का इस्तेमाल तो थोड़ा संभल के सबने करना चाहिए। अब शुरुआती भारतीय जनता पक्ष ने किया है तो आप दूसरों को दोष क्या देंगे? आपने शुरुआत की, उसका जवाब मिल रहा है, और खुद सीएम कहते हैं कि मेरे पास इलेक्शन कमीशन ने चिन्ह और पक्ष नहीं दिया, वो किसने दिया? अमित शाह और नरेंद्र मोदी ने दिया बोलते। इसका मतलब क्या है? यही लोग इसका जवाब चाहते हैं। तो मुझे लगता है कि उन्हीं के जबान से इसका जवाब कभी निकला होगा तो बड़ा दुख पहुंचा होगा किसी को। मुंबईमध्ये राज ठाकरे आणि पंतप्रधान प्रज्वल रेवन्ना, महिला आयोग ने बोला है कि एक भी कोई महिला कंप्लेंट नहीं, उनके खिलाफ नहीं आएंगे। उनके खिलाफ एक भी कंप्लेंट नहीं है। प्रज्वल रेवन्ना के ऊपर महिला आयोग ने ये रिपोर्ट दी है कि उनके पास कोई भी महिला कंप्लेंट देने नहीं आई है अब तक। ऐसा है, वो वीडियो भेज दिया गया है जिस महिला के साथ में अश्लील अश्लील व्यवहार ये प्रज्वल रेवन्ना ने किया है। यही पुरावा होता है। कोई औरत अपने, हर औरत महिला अपने इज्जत के लिए डरती है, अपने नाम के लिए डरती है। बहुत सारे कभी कभी अत्याचार नाम को बदनाम न होने के लिए भी औरतें सहन करती है। ये उनकी सहनता का एक मर्यादा होती है, इसीलिए वो सहन करती है। जब ये स्थिति सामने आई, हो सकता है और महिलाएं आएंगी, पर जिनके पास में इतना बड़ा मटेरियल सब कुछ दिया है, 500 से 1000 महिला का उन्होंने जो उनके साथ में जो अभद्र व्यवहार किया है या व्यभिचार किया है, तो उसके बारे में चर्चा होनी चाहिए। उसको लेकर अब तुमने ब्रजबचन सिंह को, महिला पहलवानों का अत्याचार करने वालों को बचाया, उसके ऊपर एफआईआर दाखिल नहीं हुई। खुद बोल रहे थे कि हमारे साथ में ये खासदार भारतीय जनता पक्ष का, इन्होंने हमारा शोषण किया, 50 दिन हक मांगते हुए रोते हुए बैठे थे। तब इनको बेशर्मों को थोड़ी शर्म नहीं आई, अब ऐसी बात कर रहे हैं। और उससे हद हो गई, उसके बच्चों को भी टिकट देने का काम किया गया। तो ये तो महिला की सम्मान की बात कहाँ है? ये पूरा हिंदुस्तान देखता है, इसलिए इसको ज़्यादा तवज्जो देने की जरूरत नहीं। उसके ऊपर कार्रवाई की आवश्यकता है। हर कोई महिला ने यह सोच कर कार्रवाई करनी चाहिए, ऐसा ही मेरा उनका सलाह है। भाऊ, अनिल देशमुख एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।